लेहंगा। तर मी आज तुम्हाला अम्ब्रेला लेहंगाची कटिंग दाखवणार आहे। तर हा आपला कापड आहे 4 मीटर। 4 मीटर फोल्ड अशी 4 ह्याच्यात केलेली आहे। तर अशी आता आपल्याला चौकोनी आकाराची घडी करून घ्यायची आहे। आपल्या अम्ब्रेलाची लेंथ आहे 37 इंच। इंचामध्ये आता आपल्याला धागा सोडायचा आहे वरी 5 इंचाचा। 5 इंचावर आपल्याला असं गोल भागात आखून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला ही अम्ब्रेलाची ही लेहंग्याची लेंथ आहे ती 37 इंच घ्यायची आहे। तर आता आपल्याला 37 वर टिक मार्क करायचा आहे। 37.5 वर करत आहे मी। अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन आणि घालून पिको करायचं असतं, त्या पिकोसाठी लागणार आहे। तर आता आपल्याला अशा प्रकारे इथून प्रत्येक ठिकाणी 37.5 इंचावर आपल्याला असं टिक मार्क करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे साइडचा भाग आहे तिथे थोडासा आपल्याला 35 इंचावरच येत आहे। थोडासा कमी जास्त कपडा पडला तर आपण जोडून घेऊ, जॉईंट बसवून घेणार आहे। बाकी सगळीकडे 37.5 इंचावर असं टिक मार्क करून घेऊन आपल्याला गोल आकारामध्ये हा भाग कट करायचा आहे। अशा प्रकारे ही 37.5 इंचावर पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हा लेहंग्याचा जो गोल भाग आहे तो असा गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। आपण गोलाकार आपण आता कट करून घेणार आहे। असे आपले दोन भाग आता तयार झाले आहेत। अशा प्रकारे आपला हा लेहंगा आता स्टिच केल्यावर एकदम असा घेर मध्ये तयार होणार आहे। बघा अम्ब्रेला कट असल्यामुळे याला कमरेला चुना न येता पण घेर असा हा आपला लांब येणार आहे। अशा प्रकारे हे आपला हा लेहंगा असा तयार होणार आहे। आपल्याला या पट्टीची उंची घ्यायची आहे 3 इंच, जी फोल्ड करून आपल्याला 1.5 मध्ये तयार होईल। अशा प्रकारे ह्या घडी कापून घ्यायची आहे आणि मग याच्यावर मापे टाकून कटिंग करून घेणार आहेत। आता तर हा बेल्ट मी आपल्या या घडीचे 4 भाग होत आहेत म्हणून मी 10 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। आपल्याला ही अशी
कटिंग करून घ्यायची आहे बेल्टची. तर हे पहा आपला बेल्ट. आता इकडून हा असा फोल्ड केला तर बेल्ट तर याला चुना न टाकता याचा घेर किती मोठा येतोय ते बघा. 4 मीटरमध्ये हा लेहंगा आपला तयार होणार आहे. तर हा माझ्याकडे आता हा असा कपडा आहे उरलेला. हे पहा असा त्रिकोणी आकाराचा हा कपडा असा उरलेला आहे. तर आता आपल्याला हे दोन्हीची अशी घडी घालून घ्यायची आहे. आणि घडी घातल्यावर मग आपल्याला आता ही या अशी कपड्यावर ठेवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कपड्याची घडी आता आपण इथे ठेवून घेणार आहे. तर ही जी घडी ठेवलेली आहे तर हे पहा इथून आहे आपला हा कपडा. इथे अर्धा ते 1 इंच असं एक्स्ट्रा ठेवते. पाऊण इंच ठेवलं तरी परफेक्ट होऊन जाईल. तर आता हे पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचंय कापड. आणि आपल्याला ही घडी जी आहे इकडला जो कॉर्नर आहे तो असा एकावर ठेवून द्यायचा आहे. इथून शिस्त ठेवून घ्या म्हणजे खाली वर नाही होणार. तर हे पहा अशा प्रकारे ही घडी इथे ही घडी अशी ठेवल्यावर आता आपल्याला ह्याच्यावर आधी आखून घ्या आणि मग कट करा. एखाद्या वेळेस कपडा जर कमी जास्त झाला, कमी नका पडू देऊ, जास्त झाला तर चालेल, कट करून वगैरे घेता येईल आपल्याला. तर आता या घडीवर आपल्याला या कपड्याची जी आपली राईट साईड होती म्हणजे जिथून आपली कटिंग बरोबर होती तिथून आपण आता असा कपडा एकावर एक टाकून घेतल्यावर हे पहा आता आपल्या सगळ्या घड्या अशा सेम झालेल्या आहेत. अशा प्रकारे आता आपण याला चॉक पीसने किंवा आखून घेणार आहे. वरी एक्स्ट्रा घेतलेला असल्यामुळे आता इथे एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये. पूर्ण लेहंग्याची लेंथ आपल्याला एकसारखी ठेवायची असल्यामुळे हा कपडा जोडायचा आहे. एखाद्या वेळेस जर तुम्हाला तर हा लेंगा आहे तो आपला पूर्ण समान साइज मध्ये आहे. तर आता आपण ही कट करून घेणार आहे आणि याला जोडून टाकणार आहेत आपण. मग याला आपल्याला पिको करून घ्यायचं आहे. पिको केल्यामुळे लेहंग्याला फिनिशिंग येईल, शिलाई मध्ये नाही येणार. आपला पूर्ण लेहंग्याची आता कटिंग झालेली आहे.
पाहू शकतात आता दोन्ही भाग आपले असे सेम झाले आहेत. तर आता आपल्याला हा जो कट केलेला कपडा आहे तो आता आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर आता आपण हा जो काही आपला कॉर्नरचा भाग होता जो 2.5 इंच लेंथला कमी होता, तर आता आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे. तर आपण अशा प्रकारच्या ह्या 4 पट्ट्या काढलेल्या आहेत एकदम कॉर्नरच्या. हे पहा, अशी जी आपण आहे ती बारीक अशी पट्टी काढलेली आहे. तर आता ती पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. तर मी हा इकडला भाग आता जोडून घेतलेला आहे. घेऱ्याचा जो कॉर्नर आहे तिथे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तुम्ही कट करताना जेव्हा जोडणार आहेत कपडा तेव्हाच इथे काहीतरी मार्किंग करा, म्हणजे तुम्हाला कुठं जोडायचं हे लक्षात येईल. हे पहा, अशा प्रकारे इथलं हा जॉईंट असा आता बसलेला आहे. तर आता आपल्याला अशाच प्रकारे इकडला पण कॉर्नर जोडून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला अशा प्रकारे ही जॉईंट पट्टी बसवून घ्यायची आहे. तर पट्टी जी बसवणार आहेत ती पट्टी आपण असा गोलाकार कट केलेला आहे, असा गोलाकार, सरळ भागामध्ये नाही. तर आपण जिकडून गोलाकार येईल पट्टीला आपल्यामध्ये, तर तिकडून आपल्याला जोडून घ्यायचं. आपण पट्टी आता जॉईन करून घेतलेली आहे. मारून घेणार आहे. प्रेस मशीन म्हणजे दाब मशीन. तर अशा प्रकारे आता आपण याला दाब मशीन मारून घेणार आहे. कुठलाही कपडा जोडताना तुम्ही दाब मशीन मारायची असते. तर आता आपल्याला दोन्ही साईड जोडणे झालेले आहेत. दोन्ही म्हणजे आपल्याला 2 पार्ट जे असतात लेहंग्याचे 2 पार्ट आले. हा जो आपला काही लेहंग्याचा पार्ट आहे तो आता आपण आधी घडी काढून पूर्ण बघून घेणार आहे की सरळ आहे का नाही. जोडलेला जो भाग आहे तो कमी जास्त झाला असेल तर कट करा. त्यासाठी आधी आपण हा असा भाग जोडून घेऊया आणि मगच बघूया की हा भाग बरोबर आहे की नाही. जोडल्यावर कमी जास्त होण्यापेक्षा आधीच जर सगळं व्यवस्थित, या साईडची जी घडी आहे, बंद बाजूची घडी आहे, ती घडी आपल्याला आता या घडीवर टाकून ठेवून बघायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे. आता ही पूर्ण घडी बघितल्यावर आपला काही जो भाग आहे एक्स्ट्राचा तो आपण आधी कट करून घेऊ. म्हणजे काही कमी जास्त झालं असेल तर आपल्याला शिवण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी आधी आपण याला पूर्ण शिस्त ठेवून एकसारखं असं कट करून घेणार. अशा प्रकारे ही घडीची मांडलेली आहे. तर माझ्या मते तर हा भाग एकदम करेक्ट बसलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे 4 भाग आहेत ते आपले एकदम करेक्ट 3 इंचाची जी फोल्ड करण्यासाठी आपण 3 इंच हा असा लेंथ याची हाईट एवढी घेतलेली आहे. तर आता आपली फोल्ड झाल्यावर अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि आपली पट्टी ही आता फक्त 1 ते 6 इंचामध्ये आपली पट्टी होईल. लेहंग्याला जास्त ब्रॉड पट्टी लावायची नाही. तर हे पहा, अशा प्रकारे आपण जी ही पट्टी घेतलेली होती काल, तर ही पट्टी आहे आपली. शिवल्यावर आपली ही पट्टी 1 ते 6 इंचाची होईल. तर आता ह्या पट्टी आपली जॉईंट आहे तर तिला आपण आधी कट करून घेऊ. कट केल्यानंतर हा भाग आपण जोडून घेऊ. लेहंग्याला तुम्ही नॉट किंवा मग नाडा किंवा इलास्टिक अशा प्रकारे यूज करू शकतात, पण मी या लेहंग्याला नाडा ठेवणार आहे. अशा प्रकारे आता मी दाब मशीन पण याला मारून घेतलेली आहे. तर आता ही पट्टी आपण साईडला ठेवणार आहेत आणि लेहंग्याचे जे जॉईंट असतात ते आपण जॉईन करून घेणार आहेत. तर मी कटिंगमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे कटिंगमध्ये की आपली लेंथ आपण याची कमर घेर आहे तो आपण 5 आणि 5 एका साईडने 5 आणि 5 असा ठेवला होता. तर याचा पूर्ण घेर किती झाला आपल्याला, कमर घेर हा झालेला आहे आपला 19.5. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ आणि उलटा भाग हा आधी सोडलेला बघून घ्यायचा आहे आणि मगच एकावर एक ठेवून आपल्याला सगळं जॉईन करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही कॉर्नर जोडून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे हे आपले जे काही जॉईंट असतात ते दोन्ही कपडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर आता आपण इथे याला शिलाई टाकून घेणार आहे. तर हा जो जॉईंट आहे तिथे आपल्याला दाब मशीन मारायची नाहीये, फक्त जॉईंट करून घ्यायचा आहे. डबल मशीन मारणार आहे मी याच्यावर, कारण हा उसवणार नाही, त्यामुळे मी इथे डबल मशीन मारणार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला इकडूनही आता हे असं जॉईन करून घ्यायचं आहे. तर इकडला जॉईन करताना तुम्ही अर्धा इंच कपडा खाली वरी सोडा आणि मग खाली जॉईन करा. आपल्याला बेल्ट बसवायचा आहे, त्यामुळे आपण ही पट्टी सोडून द्यायची आहे अर्धा इंच वर. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. तर आता आपले हे दोन्ही असे जॉईंट झालेले आहेत. तर आता आपल्याला याला बेल्ट बसवायचा आहे. तर बेल्ट बसवताना आधी आपल्याला हा जो काही आपण अर्धा इंचाचा जो खुला भाग सोडलेला आहे हा, तर आता आपल्याला इथून बेल्टला शिवून घ्यायचा आहे. हे पहा, आपण आता हे बेल्ट जे आहे तो मी असाच ठेवलेला आहे. बेल्टच्या साईडच्या तोंडाला आपण वरची जी बेल्ट म्हणजे बेल्ट जे लेहंग्याच्या खालच्या साईडला जो बसवणार आहे, कमरपट्टी जी बसवणार आहे, त्याला आधीही बसवताना तोंडाला फोल्ड करून घ्या, म्हणजे आपला हा जो भाग आहे तो शिस्त बसवला जाईल. हा तो तोंडाचा जो भाग आहे तो मी इथे हे पहा असं अर्धा ते पाऊण इंचमध्ये ही पट्टी अशी फोल्ड करून घेतलेली, अशी फोल्ड केली आहे. आता मी याला पूर्ण जॉईन करून घेत आहे. तर हा कपडा फैलला जातो, त्यासाठी हा कपडा शिस्तमध्ये शिवून घ्या, म्हणजे आपली ही पट्टी
तर आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशी आता इथे अशी जॉईंट करून घ्यायची आहे आणि फोल्ड करायची आहे. तर आपल्याला हा असा बेल्टची पट्टी बसवता येते. याच्यातून आपण नाडा टाकू शकतो. तर अशा प्रकारे ही पट्टी आता आपली ही जॉईंट झालेली आहे. या पट्टीला आपण आता आणखी एक प्रेस मशीन मारून घेणार आहे डबल. हा लेहंगा तयार जेव्हा होईल तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे. तर आपल्याला याला पिको करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला या लेहंग्याला पिको करून घ्यायचा. तर हा लेहंगा तुम्ही टी शर्ट किंवा मग टॉप, शॉर्ट टॉप किंवा लॉंग टॉप म्हणजे कुर्ती यावर यूज करू शकता तुम्ही. तर मी हा जो लेहंग्याचा व्हिडिओ आहे यानंतर याच्यावर मला कुर्ती पण आलेली आहे कस्टमरची शिवायला. तर मी कुर्तीचा पण व्हिडिओ अपलोड करणारच आहे. तर आता आपला हा लेहंगा तयार झालेला आहे. आपल्याला आता याला पिको करून घ्यायचा आहे. तर हा जो लेहंग्याचा काठ आहे तर आपण याला आता पिको करून घेणार आहे. पिको केल्यावर याची फिनिशिंग आहे ती आणखी छान दिसणार आहे. त्यामुळे आता मी या सर्व राऊंडला पूर्ण आता लेहंगा शिवून झालेला तयार आहे. तर आता मी याला पिको करत आहे. तर पिको हे अशा प्रकारे करत आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेलं. तर आता आपल्याला सर्व काठाला पिको करून घ्यायचं आहे. फोटोमध्ये थोडं कमी येते, व्हिडिओमध्ये जास्त येते. उजेडाच्या ह्याच्यामुळे तसं होते. तर हा बघू शकता तुम्ही, याचा घेर किती सुंदर आणि छान आलेला आहे. आणि पिको केल्यामुळे याला खालूनही असं राऊंड राऊंड राऊंडमध्ये आलेलं आहे, सरळ नाही येतं. तर आता आपला हा जो लेहंगा आहे तो एकदम रेडी आहे. तर आपण या लेहंग्यावर एकदम कुर्ती किंवा टॉप, शॉर्ट टॉप असं काही वेअर करू शकतात. अशा प्रकारचा हा लेहंगा आपला आता रेडी झालेला आहे. लेहंगा असा सुंदर असा हा लेहंगा आता आपला तयार आहे. इकडूनही एवढा घेर आलेला आहे आणि इकडूनही हा एवढा घेर आलेला आहे. तर अशा प्रकारे जर आपण जेव्हा वेअर करतो तेव्हा पण बघा तुम्ही किती छान याच्या अशा घड्या पडत आहेत. आणि एकतर बेल्टला आपल्याला चुना नाहीये.
हे पहा, याच्या बेल्टला एकही चूल नसताना एवढा हा घेरदार झालेला आहे.